भूत निघून जातं पण पाप मागे लागतं हे मर्ग्याला माहित नव्हतं। मामांच्या दरबारात भूत लागलेला माणूस जमिनीवर बसवला जात असे। सभोवती रिंगण काढलं जाई आणि काही वेळातच भूत थरथरत म्हणायचं, जातो जातो। माणूस मोकळा व्हायचा, पण त्या भूताचे पैसे मामा कधीच स्वतःकडे ठेवत नसतं। अरे हे भूताचे पैसे आहेत, आपण ते खर्च करावयाचे नाहीत असं मामा ठणकावून सांगत। अशाच प्रकारे जमा झाले 120 रुपये। ते पैसे पोचवण्याची जबाबदारी होती गडदग्याच्या मर्ग्या गड्यावर। पैसेमुळे महाराजांपर्यंत पोचले। महाराजांनी त्यातून 6 आणे माझ्या खुळ्या बाळू धनगरला दे असे सांगितले होते। मर्ग्याने ते पैसे डोक्यावरील पटक्यात बांधले आणि वाटेतच लोभाने अंध झाला। तो थेट गडदग्याला गेला आणि ते भूताचे पैसे स्वतःवर खर्च केले। पण ज्या जागे पैसे बांधले होते तिथेच एक भयानक फोड उठला। औषध, वैद्य, उपचार काहीच काम केलं नाही। अखेर वेदनांनी हैराण झालेला मर्ग्या हमीदवाड्याच्या माळावर मामांकडे आला, पण मामा त्याला जवळही येऊ दिलं नाही। तो हात जोडून म्हणाला, माफ करा। मामा शांत पण कठोर शब्दात म्हणाले, आज्ञाभंगाला माफी नसते, तुझं तू सोस। क्षणातच मर्ग्याला हाकलून लावलं गेलं। गावात परतल्यावर फोडाच्या वेदना असह्य झाल्या आणि त्या वेदनातच मर्ग्या गड्याचा अंत झाला। ही कथा सांगते, मामांची आज्ञा म्हणजे आदेश आणि लोभाचा शेवट नेहमीच भयंकर असतो। बाळू मामांवर श्रद्धा असेल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये जय बाळू मामा लिहा।